अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। आज 1 जुलै 2024च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी, त्यांना नमस्कार करण्यासाठी, त्यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांच्याकडून कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। नाना म्हणतात, कृपा पात्र होऊन व्हा भाग्यवंत। कृपा प्राप्त करायची, पण त्याच्यासाठी तुम्ही कृपा पात्र होण्याची गरज आहे। या संबंधी तो विषय आपण समजून घेऊया। गौतम बुद्धाच्या चरित्रात एक कथा आहे की त्याने एका ठिकाणी असं म्हटलं आहे की माझ्याकडे अनेक प्रकारचे भक्त येतात, अनेक प्रकारचे साधक येतात। त्यांचे 4 प्रकार आहेत। काही असे आहेत की ते पालथ्या घड्यासारखे आहेत, त्यांच्यावर तुम्ही कितीही सांगा, काहीही करा, त्याच्या आतमध्ये काहीही परिणाम होत नाही, तसंच राहतं, सगळं वाहून जातं। दुसऱ्या प्रकारचे भक्त किंवा साधक असे आहेत की त्यांचा जो घडा आहे, घड्यासारखे आहे, ज्या घड्याला खाली भोक आहे, त्यामुळे जे काय आत घातलंय ते तसेच तसे सगळं बाहेर निघून जातो, घडा परत रिकामा। तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत, त्यांचा तो म्हणजे असा घडा आहे की तो डळमळीत डळमळीत सारखा हलतो, इकडून तिकडे इकडून तिकडे, आणि आत काय घातलंय ते बाहेर पडत राहतंय। आणि चौथ्या प्रकारचा जो घडा आहे, त्याच्यामध्ये जे काय घातलं जातं ते त्याच्यामध्ये राहतं आणि त्याचप्रमाणे त्या गोष्टीचा उपयोग केला जातो, म्हणजे ते सगळं जे ज्ञान दिलं आहे ते आचरणामध्ये येतं। म्हणजे आता आपल्याला कुठच्या प्रकारच्या जर कृपा पात्र व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्याला कुठच्या घड्यापर्यंत यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळं गेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण आचरणामध्ये करत होतो। एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, मेघ वर्षती निर्मल जल, परी जैसे बीज तैसे फल। आकाशातला जो मेघ आहे तो सगळ्या जे जल अर्पण करतो त्या प्रत्येक बीजावर, ते निर्मलच आहे, सर्वांना तो सारखं जल देतोय। परंतु जैसे बीज तैसे फल, म्हणजे बीज कसं आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। तैसे भक्त अभक्त दोन्ही, वेगळीच वेगळीपणी। तसेच भक्त अभक्त जे काय आहे त्यांच्यामध्ये प्रत्येकाचा वेगळेपणा वेगळा आहे। तया परी भक्ती कीजे, बीजासारिखे फळ होईजे। हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, तया परी भक्ती कीजे। भक्ती अशी करा की बीजापरी फल होईजे। उत्तम फळ हवं असेल तर बीज उत्तम पाहिजे, म्हणजे आपलं मन आपण अशा प्रकारे घडवायचं आहे की आपल्याला उत्तम फळाची प्राप्ती म्हणजेच कृपा प्राप्त होऊ शकेल। एका जनार्दनी दोन्ही, चंदन वेळू नोही समान। चंदन आणि जो बाबळी आहे हे एकच असू शकत नाही, बांबू एकच असू शकत नाही। चंदनाचे गुण वेगळे, बांबूचे गुण वेगळे आहेत, तसे हे भक्त वेगळे वेगळे आहेत। पण म्हणून बीज उत्तम लावलं तर तुम्हाला उत्तम फळ मिळणार आहे। आता बीज म्हणजे काय, तर आपल्या मनाची मशागत आहे। ती मशागत आपल्याला, आपण म्हणतो की आम्ही भक्ती करतोय, आम्ही भक्ती करतोय, पण कशा प्रकारची भक्ती आमची होते हे महत्त्वाचं। जसं म्हटल्याप्रमाणे काही जातच नाही आहे डोक्यामध्ये, जायचं सगळ्या ठिकाणी, पारायणाला जायचं, प्रवचनाला जायचं, 10 ठिकाणी फिरायचं, इकडे दर्शनाला जायचं, तिकडे दर्शनाला, परत घरी आलं की रोजचा व्यवहार सुरू, त्याच्यामध्ये परत आहेत भांडणं, तंटे, अमुक तमुक, लोभ माया, अमुक सगळं परत व्यवहार असा। जात आहेत 10 ठिकाणी, म्हणजे हा पालथा घडा झाला, काही उपयोग नाही। दुसऱ्याच्यामध्ये सगळं ऐकतोय आणि ते तसं निघून जाते, त्याचा काहीच उपयोग होत नाही, काही आचरणातच आपण आणत नाही आहे। तिसऱ्या ह्याच्यामध्ये डळमळीत आहे, म्हणजे काय, आज इथे गेलो,
उद्या तिकडे दोसरे भारा झाले, मग तिकडे गेलो, परवा कोणीतरी सांगितलं तिथे चमत्कार घडला, मग तिकडे जायला, मग आता ही पण करून बघूया उपासना, ती पण उपासना करून बघूया, ती पण करून बघूया. अशा प्रकारे शेवटी हातामध्ये काही नाही. पण एकदा तुम्हाला सद्गुरू मिळाल्यानंतर तो सद्गुरू तुम्हाला पूर्ण जी उपासना देतो, ती उपासना सातत्याने श्रद्धेने करत राहणं, आणि म्हणजे हा पूर्ण घडलेला राहा. आणि ते उत्तम बीज, आणि हे बीज ज्याप्रमाणे उत्तम असेल त्याप्रमाणे तुम्हाला आयुष्यामध्ये ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे जर समर्थांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला भक्ती कशी करायला पाहिजे हे तुम्ही शिकायचं आहे. आणि हे तुम्हाला सद्गुरू शिकवतो. परमपूज्य दादांनी आपल्याला एक विशिष्ट उपासना दिली आहे. त्या उपासनेमार्फत आपण आयुष्यात नक्कीच सुखी झालो आहे. की जे अनेक वर्षे परिवारात आहेत त्यांना काही प्रश्न नाही आहेत, पण लक्षात येत नाही की आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न का नाही आहेत, अशी सगळी गंमत आहे. आणि म्हणून जाणून घ्यायचं की आपल्याला वर सद्गुरूची कशी कृपा होत राहते. आणि म्हणून ह्या कृपेला आपण पात्र होण्याच्या प्रवासामध्ये आपण सर्वजण आहोत. आता सद्गुरू, आम्ही म्हणतो की आम्ही एवढी भक्ती करतो तरी पण आम्हाला त्रास काय, वाय देअर आर सफरिंग, असा प्रश्न विचारला जातो. की मी भक्ती करतो, मला पण खूप जणांचे फोन येतात, काही असं केलंय तसं केलंय तसं केलंय तरी पण अमुकच झालंय तमुकच झालंय. आता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल की भक्ती करून पण त्रास का आहे. तर त्याचं कारण असं की आपली इच्छा आणि परमेश्वराची इच्छा ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात. परमेश्वराची इच्छा तुम्ही काय करावं ही आहे, आणि तुमची वेगळीच इच्छा परमेश्वराकडून आहे की परमेश्वरांनी हे करावं. आणि जेव्हा दोन गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या, त्यावेळी तिथे फ्रिक्शन आलं, आणि फ्रिक्शन म्हणजे सफरिंग आहे. आयुष्यात तुम्हाला परमेश्वराला काय हवं हे तुम्ही जाणायचं. आणि म्हणून जे म्हटलंय, ठेविले आनंद आहे तैसेच राहावे, याचा अर्थ असा नाही की काही करायचं नाही, प्रयत्न करत राहायचे आहे, पण अमुक एक गोष्ट का नाही माझ्या आयुष्यात घडत आहे हा विचार कधी मनात येऊ द्यायचा नाही. परमेश्वर मला जे देतो आहे ते माझ्या योग्यतेचं मला देतो आहे, आणि माझ्या चांगल्यासाठी सगळ्या घटना घडत आहेत हा दृढ विश्वास मनात सातत्याने ठेवलं पाहिजे. मनात कधी विचारच येता कामा नाही, व्हाय आय एम हॅव्हिंग दिस सफरिंग. परमेश्वराचं त्याच्या मागे मागे काहीतरी नक्की कारण आहे. जेव्हा तुम्ही काही त्रास भोगता त्यावेळेला तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच दुसरं काही प्राप्त करत असता हे लक्षात ठेवा. फक्त आम्हाला इग्नोरन्स, आम्हाला लक्षात येत नाही की हा त्रास मला का आहे. त्यामुळे सद्गुरूची इच्छा, ईश्वराची इच्छा आणि आपली इच्छा जर एकच असेल तर आपल्या आयुष्यातलं काही दुःख राहत नाही. आणि संतांचं तसं असतं, त्यांनी पूर्ण भार परमेश्वरावर दिलेला असतो, आणि त्यामुळे संत सदा आनंदी असतात. आणि ते तुम्हाला ते दाखवून देतात, त्यांच्या आचरणातून दाखवून देतात की मी किती आनंदी असेल तसे तुम्ही पण आनंदी राहा. आणि हा आनंदी राहण्याचा प्रयत्न आपण उपासनेमध्ये पहिलं हे शिकायचं आहे. अमुक एक प्रश्नासाठी मी काय काय करू असे लोकांच्या मनात अनेक विचार येतात. काही वेगळं करायला लागत नाही. सातत्याने एकच ध्येय ठेवायचं की मी पूर्ण शरणागत, मी समर्थांना आहे, नानांना आहे. ते सर्व जाणतात हा भाव मनामध्ये सतत असला पाहिजे की ते जाणतायत, त्यांना सगळं माहिती आहे, तुम्हाला काय काय होतं हे सगळं त्यांना माहिती आहे. खरोखरच सांगते, आता परवाचीच घटना, मला आपल्या परिवाराचं लेटर हेड हवं होतं एका महत्त्वाच्या कामासाठी. आणि गंमत म्हणजे असं की मी घरी होते आणि घरी बसूनच ते लिहायचा माझा विचार होता, त्याच्यावर जे काय पत्र लिहायचं होतं ते. आता लेटर हेड हवं आहे आणि म्हटलं आता मागवूया ऑफिसमधून, असा विचार आला. आणि सहज माझी वहीतली जे कोरी काही जी पानं होती ती बघता बघता मला त्याच्यामध्ये एक परिवाराचं लेटर हेड मिळालं. आहे ना महाराजांचं लक्ष. मला फोन करून सांगायला लागला नाही स्टाफला की मला लेटर हेड आणून द्या. विचार येऊन गेला आहे की लेटर हेड हवं आहे. आणि सहज वही चाळली तर त्यामध्ये जे काही कोरे कागद होते त्या कोऱ्या कागदांच्या छोटासा जो गठ्ठा होता त्या गठ्ठ्यामध्ये असं उलटताना, म्हणजे कुठला कागद घेऊ असं जरा बघत असताना समोर लेटर हेड आलं. हा मी माझा अनुभव सांगते, तुम्ही पण हा अनुभव घेऊ शकता. घेत पण असाल पण लक्षात येत नसेल. सदैव भगवंत श्री स्वामी समर्थ आपल्या आजूबाजूला आहेत आणि ते आपल्या मनातले सगळे विचार जाणत आहेत.
जो काही त्रास आहे तो पण भगवंतांना माहिती आहे की का त्रास द्यायचा आहे, त्याच्यातून पण काहीतरी नक्की चांगलं होणार आहे. हा भाव, दृढ भाव वाढवणं ही खरी उपासना. लक्षात ठेवा. जप करतोय आणि मनामध्ये हा प्रश्न सुटणार आहे का, हा प्रश्न सुटणार आहे का, असा जप होतो आपला. महाराजांचा जप होत नाही. महाराजांच्या उच्चाराचे शब्द मनातून काढतोय, पण मनामध्ये विचार आहे, हे काम होणार आहे का, हे काम होणार आहे की, हे असं होणार आहे का, हे तसं होणार. नको त्या मायेत आपण नको तेवढं गुंतत राहतो. आणि हे सगळं दूर करायचं आहे. पूर्णपणे आपलं आयुष्य समर्थांच्या चरणी अर्पण करायचं, सगळं महाराजांवर झोपायचं, कर्तव्य कर्म सगळी करायची. असं नाही आहे की ठेविल्या अनंतमध्ये कुठेतरी बसून राहिलं आहे, असं कधीच कुठल्या संतांनी सांगितलं नाही आहे. आणि परमेश्वराला पण ते आवडणार नाही. सतत तुम्ही कर्तव्य कर्म करत राहायचं आहे. आता म्हणजे परमेश्वराच्या इच्छेला आपली इच्छा मिळाली तर आपण सुखी होतो. म्हणजे परमेश्वर आपल्यावर इच्छा लादतो का की नाही नेहमी म्हणतोय तसंच झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ काही जण म्हणतील. म्हणजे याची हुकुमशाही आहे का ईश्वराची? पण ईश्वराला काय म्हटलेलं आहे, गुरुला काय म्हटलेलं आहे? माऊली म्हटले. माऊली ज्या महिला आहेत त्या आपल्या मुलांना घडवण्यासाठी मुलांना रागवतात की नाही, तू असं करायचं नाही, तू तसं करायचं नाही. अशा प्रकारे मुलांना आई ज्या प्रेमाने घडवते त्याच प्रेमाने ईश्वर आपल्याला घडवत असतो. पण आपल्याला ते सफरिंग्स वाटतात. कारण आपण फक्त छोट्याशा पार्ट जीवनाचाच विचार करतो, आत्ताच्या प्रेझेंटेशनचाच विचार करतो. आपल्याला अनंत काळ जगायचं आहे, अनंत काळ आपले जीवन आहे, अनेक जन्म आपण घेणार आहोत. त्यामुळे एका छोट्याशा या तासापुरत्या, या 2 तासापुरत्या, या 8 दिवसापुरता आपण जीवनाचा विचार करतो की हे आत्ताचा प्रश्न हा मोठा आहे असा विचार करतो. जशी आई मुलाचं संगोपन करत असते, त्याच्यासाठी काही वेळेला ती अत्यंत प्रेमाने तर काही वेळेला तेवढीच कठोर होऊन त्या बालकाचं संवर्धन करते. त्यांनी सद्गुणी व्हावं, त्यांनी चांगला अभ्यास करावा, चांगले मार्क मिळावे, चांगली नोकरी मिळावी, लोकांच्या त्यांनी चांगलं वागावं, त्याला प्रसिद्धी मिळावी, त्याचं जे वागणं आहे त्याच्यामुळे त्या लोकांना त्याच्याविषयी आदर वाटावा, अशा कितीतरी अपेक्षा ज्या माऊलीच्या असतात. त्याला काही होऊ पण नाही. त्याला त्रास असेल तर मला परमेश्वरा तू मला दे अशी आया परमेश्वराला विनंती करतात. अशी गुरु माऊली आहे. ती ज्याप्रमाणे आपल्या बालकाचं करते त्याप्रमाणे सद्गुरू आणि ईश्वर आपल्या सर्वांचं रक्षण करत असतो आणि आपल्याला प्रगती मार्गावर नेण्यासाठी. आणि म्हणून ईश्वराची इच्छा काय आहे, ती आपली प्रगती व्हावी. आपण या मनुष्य जन्माला आलो आहे तर आपलं मनुष्य जीवन सार्थकी लागावं ही ईश्वराची इच्छा आहे. आणि त्या इच्छेनुसार ईश्वर आपल्याला घडवत असतो. पण आम्ही दुसरंच मागत राहतो महाराजांकडे आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला दुःख का. त्यामुळे ईश्वरीची जी इच्छा आहे त्या इच्छेशी आपली इच्छा जर जुळत गेली तर जीवनामध्ये आनंदी आनंद असतो. नानांनी वर्णन करताना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, नच ठेवी माय, नच ठेवी माय स्वतःसाठी काही, सर्व काही देई आपल्या पिल्लासाठी. इतकं प्रेम सद्गुरू आपल्यावर करतो. आई ज्याप्रमाणे स्वतः उपाशी राहून मुलाला सगळं देईल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला सतत प्रेमाने देत असतो. पण त्याचं प्रेम जाणतच नाही आम्ही. आणि हे जाणण्याचं म्हणजेच उत्तम बीज घडवण्यासाठी उपासना आहे. त्यासाठी या सांघिक प्रार्थना आहेत. आणि म्हणून आल्यानंतर उपासना करताना मनात एकच भाव निश्चित ठेवा की परमेश्वराला सगळं माहिती आहे. परमेश्वर सतत माझ्या अवतीभोवती आहे. जे काय आहे ते सगळी परमेश्वराची इच्छा आहे आणि ती सगळी इच्छा त्याची माझ्या भल्यासाठी आहे. परमेश्वरात जे काही एक विशिष्ट रचना आहे ते आपण पुढे येणार आहोत. त्यानुसार सर्व गोष्टी आहेत. हा भाव मनामध्ये एकदा दृढ केल्यावर तुम्हाला सर्वत्र आनंद दिसेल लक्षात. आणि म्हणून संतांसारखं आनंदी राहायचं आहे. नाना कसे सदैव आनंदी असायचे. हे एकच चित्र तुम्ही नानांच्या डोळ्यासमोर ठेवा की सदैव आनंदात नाना मग्न असायचे. कधीच त्यांना त्रास झाला वाटलं नाही की हे असं का, हा त्रास मला का. एवढं साक्षात स्वामी समर्थ दर्शन देत आहेत तरीसुद्धा नानांना काही लोकांनी त्रास दिला. आता तुम्हाला माहिती आहे एखाद्या सत्पुरुषाकडे काही 4 वेगवेगळ्या प्रकारचे माणसं येतात.
काही जण असे येतात की क्षणात आल्याबरोबर त्यांना जाणवलं की हाच माझा सद्गुरू, याचेच चरण मी घट्ट धरून ठेवणार, हाच माझा करता करविता आहे, आणि मग त्या गुरुला सोडून ती व्यक्ती कुठे जात नाही. दुसरी व्यक्ती येते, तिला वाटतं की दिसतं याच्यात काहीतरी आहे, पण परत एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला, म्हणजे एकदा या महाराजांकडे जा, एकदा त्या महाराजांकडे जा, अशा प्रकारची करत राहते. एखादी व्यक्ती अशी येते, ती गुरुच्या तिथपर्यंत येते, पण तिला काही कळतच नाही की गुरु म्हणजे काय आहे, त्याच्याकडे काय सामर्थ्य, काय समजत नाही, येते आणि जाते. चौथ्या प्रकारची व्यक्ती असते, ती तर गुरुला कधीतरी शिव्या घेऊन जाते. आहे तशाच येतात. तुम्हाला माहिती आहे, तुकारामांना महाराजांचा छळ झाला, ज्ञानेश्वरांचा छळ झाला, रामदासांना पण काही लोकांनी खूप त्रास दिला आहे. संतांना पण त्रास देणारी लोक या जगात आहेत, पण संतांची भूमिका काय आहे की परमेश्वर आहे आणि परमेश्वराला माहिती आहे सगळं. आणि म्हणून आपल्याला जरी आयुष्यात त्रास झाला तरी पण ही भावना आहे की ठेवायची की परमेश्वर माझ्याबरोबर आहेत. काही कष्ट आहेत ते परमेश्वराला माहिती आहेत, परमेश्वर जाणतोय, ह्यातूनच निश्चित मार्ग निघणार आहे, हा भाव इथे ठेवायचा आहे. आता परमेश्वर आणि ईश्वर शक्ती म्हणजे काय हे आता आपण बघूया. आता परमेश्वराला आपण मानवी रूप दिलेलं आहे, पण परमेश्वर म्हणजे प्रचंड ऊर्जा शक्ती आहे. हे जे सगळं ब्रह्मांड आहे ते ऊर्जा शक्तीवरच चालतं आहे. ही जी प्रचंड ऊर्जा शक्ती आहे त्या शक्तीला आपण परमेश्वर म्हणतो. आणि ही ऊर्जा शक्ती मानवी देह धारण करून पृथ्वी तलावर होतं तो परमेश्वर. कारण मानवाचे मन न जाणे निर्गुण म्हणून सगुण प्रगटले. आपल्याला जर दुसऱ्या शक्तीमध्ये कोणी जर देव पुढे आला तर आपल्याला कळणारच नाही, आपण त्याचं ऐकणार पण नाही. समजा एखाद्या पशुचं रूप घेऊन आला तर आपण ऐकू का तो काय म्हणतोय ते, पण मानव देहात धारण रूप घेतलेलं असेल तर आपण ऐकू. म्हणून ही ऊर्जा शक्ती मानव रूप धारण करून पृथ्वी तलावर येते. आपण मानवी रूपातच ते चित्र त्यामुळे रंगवतो, पण पाहिलं तर ही ऊर्जा शक्ती, प्रचंड ऊर्जा शक्ती कार्य करत असते. संपूर्ण ब्रह्मांड त्या ऊर्जा शक्तीच्या इच्छेनुसार चालतं. आता या ऊर्जा शक्तीची इच्छा काय आहे? सुखी व्हावे सारे जण, हीच इच्छा आहे. त्याच्यासाठी जे ब्रह्मांड निर्माण केलं आहे, कोणाला त्रास देण्यासाठी ब्रह्मांड निर्माण झालेलं नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात ते भूता परस्परे जडो मैत्र जीवायचे. हे सगळं तत्वज्ञान, वेदांताचं तत्वज्ञान हेच आहे. आणि असं असलं तरच अखिल विश्व सुखाचं होऊ शकतं. या ऊर्जा शक्तीची जी इच्छा आहे, हे ब्रह्मांड कायम आनंदित राहावं. आता हे यंत्रयुग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आपण बघितलंय की आता यंत्र मानव, त्याला नाव पण लागलीच काय दिलंय, मानव म्हटलेलं आहे. आता समजा यंत्राच्या रूपामध्ये एखादी टीचर उभी केली आहे तर ती स्त्रीच दाखवतात. माणसाच्या रूपात शिक्षक उभा करतात. नुसतं यंत्र ठेवून विद्यार्थ्यांना सांगत नाही तुम्ही शिका, कारण त्या रूपात असल्यानंतर त्या मुलं आकर्षित होऊ शकतात आणि त्यांना समजू शकतं. आता ही ऊर्जा शक्ती जी म्हटलेली आहे, प्रचंड ऊर्जा शक्ती आहे, ही वेगवेगळ्या प्रकारे काम करते. नारायणीला म्हटलेलं आहे की या सामावले त्या रूपात सारे कोटी कोटी देव. आता हे काय असं गुरु तुम्हाला असू शकेल, मग शंकर आहे, विष्णू आहे, गणपती आहे, सरस्वती, अमुक आहे, कोण मोठं कोण छोटं, अशा अनेक शंकात श्रमभात आपण सगळेजण असतो. ही जी प्रचंड ऊर्जा शक्ती आहे तीच वेगवेगळ्या रूपाने कामं करते. त्याच्यासाठी उदाहरण देते. हा आपला देह आहे, पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, सगळी काम करतायत. त्यांची प्रत्येकाची कामं वेगळी वेगळी. डोळे बघण्याचं काम करतायत, कान ऐकायचं काम करतायत, वाचा परमेश्वराचं नाम घेते आहे, हात पाय हलतायत, प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, पण सगळ्यांची शक्ती एकच आहे. हा देह ज्याप्रमाणे काम करतो, हात वेगळे काम करतात, पाय वेगळे काम करतात, डोळे वेगळे काम करतात, कान वेगळं काम करतात, सगळे कामं एकाच वेळेला वेगवेगळ्या ऊर्जा लहरी कामं करत राहतात. हे विश्वाचं हे काम असं चाललेलं आहे. आता डोळ्यांचं काम आहे, कानाचं काम वेगळं आहे, त्यामुळे त्यांची शक्तीची ऊर्जा शक्ती वेगळी वेगळी आहे, पण ती कुठून आलेली आहे
तर या मूळ ऊर्जी शक्तीचा जो मोठा प्रचंड मोठा साठा आहे, त्यातून या सगळ्या लहरी तयार झाली, ऊर्जा लहरी तयार होतात. आणि त्याला मग आपण वेगवेगळी नावं दिली, सरस्वती, लक्ष्मी, गणपती, शंकर. प्रत्येक विशिष्ट कामासाठी वेगळी शक्ती लागते. डोळ्याच्या कामासाठी वेगळी शक्ती, कानाच्या काढायसाठी वेगळी, पायासाठी वेगळी, हातासाठी वेगळी. ह्या सगळ्या त्याप्रमाणे ह्या ईश्वराच्या या ऊर्जा लहरी वेगवेगळ्या रूपात म्हणजे या वेगवेगळ्या देवता आहेत. आणि आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी आपण त्या ऊर्जेची प्रार्थना करतो. म्हणजे बुद्धीसाठी सरस्वतीची प्रार्थना करतो, लक्ष्मीची पूजा पैसा मिळण्यासाठी करतो, शंकराची आहे ते संकट दूर करण्यासाठी, कालीमाता पण संकट दूर करण्यासाठी. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऊर्जा लहरींची उपासना पद्धती आलेली आहे. पण मूळ स्रोत जर का असेल तर प्रचंड जी ऊर्जा शक्ती, ब्रह्मांड हा एकच आहे. आणि म्हणून नानांनी म्हटलंय, सामामलत्या रूपात सारे कोटी कोटी देव. आता हे जी ऊर्जा लहरी आहे त्याची इच्छा मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुखी व्हावे सारे जण असं आहे. त्यामुळे त्यांनी एक विशिष्ट प्रोग्राम तयार केला. आजच्या काळात म्हटलं तर असं म्हणूया की हे विश्व कसं चाललं पाहिजे, या अशा प्रकारचा एक प्रोग्राम तयार केलेला आहे. आणि त्याला तुम्ही जे कमांड लिहिलेली आहे त्याप्रमाणे गोष्टी होत राहतात. तुमच्या लक्षात येईल आता या युगात तुम्ही वावरत आहे की एक कमांड लिहिल्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्हाला जे रिझल्ट हवे ते होत असतात. जोपर्यंत कुठे काही चुकत नाही त्याप्रमाणे जसा रिझल्ट हवाय तसा तो निश्चित मिळत राहतो. पण कुठेतरी कमांड चुकते, व्हायरस येतो, काहीतरी वेगळे प्रॉब्लेम निर्माण होतात, तशी माणसांची वर्तणूक चुकते. आणि मग जगाचा जो कारभार आहे तो कारभारामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि ज्याप्रमाणे जर प्रोग्राममध्ये काही प्रॉब्लेम झाला तर इंजिनियर बोलवला जातो, तो प्रयत्न करतो, मग ते रिपेअर होतं यंत्र आणि परत चांगल्या प्रकारे स्मूथली वर्किंग सुरू होतं. तसं या विश्वाचं आहे. आता हे बिघडतं आहे, काहीतरी गडबड होती आहे, मग परमेश्वर अवतार घेतो, कधीतरी संतांना पाठवतो. आता राम आले, कृष्ण आला, ईश्वरी अवतार आहे, या पृथ्वीवर आले, अवतीर्ण झाले, अनेक संत पाठवले. कशासाठी पाठवले संत? हे बिघडलेलं यंत्र तयार नीट करण्यासाठी, रिपेअरिंगसाठी आहे. आता प्रत्येक संतांचं किंवा परमेश्वरी अवताराने जर काय सांगितलं असेल तर जो उपदेश केला आहे तो उपदेश एकच आहे की सन्मार्गाने जा, सत्कार्य करा आणि हे जे विश्व हे अवघं विश्व आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील राहा. पण प्रत्येक वेळेला उपासना पद्धती वेगळ्या वेगळ्या दिल्या आहेत काळानुसार, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या उपासना पद्धती आल्या आहेत. त्यातून वेगवेगळे धर्म तयार झाले की त्या त्या काळात ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्याप्रमाणे संतांनी उपासना दिली समाजाला. आणि पुढे हे जे काही बिघडलेले यंत्र आहे ते सगळं रिपेअर करण्याचं काम त्यांच्यामार्फत परमेश्वर करून घेत असतो. आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्ञानेश्वरांचं घेऊया. आता आषाढी एकादशी आली आहे, पालख्या निघालेल्या आहेत आळंदीला. आता ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेऊया. ज्ञानेश्वरांनी जातीभेद, त्या काळात गरज होती की जातीभेद नष्ट व्हावेत, जातीभेदाचं खूप स्तोम माजलेलं होतं आणि म्हणून नाहीसे व्हावे म्हणून ज्ञानेश्वरांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि हा वारकरी पंथ निर्माण झाला. कारण त्यावेळेला समाजामध्ये त्या गोष्टीची गरज होती की जातीभेद दूर व्हावे. मला तर वाटतं हे सगळ्या इतर जातींमध्ये आलेले जे संत आहेत ते म्हणजे ईश्वरांनी मुद्दामूनच निर्माण केलेले आहेत की जातीभेद जावेत. नामदेवांच्या बाबतीत तर मला कधीतरी असं वाटतं की हा सगळा ईश्वराचाच खेळ आहे. म्हणजे ईश्वरच नामदेवाच्या रूपाने शिंपी समाजात जन्माला आला की त्यातून जातीभेद नाहीसे व्हावेत. विठ्ठलाशी बोलायचा, तो विठ्ठलाचा भक्त होता, त्याला पण शेवटी गुरुकडे परत पाठवलं. हे सगळं विठ्ठलाचं ईश्वराचं काम आहे मुद्दामून समाजाला शिकवण्यासाठी की जरी तुम्ही काही जण असतात फक्त मूर्तीपुरतं त्यांचं प्रेम असतं. जगावर प्रेम करायचं आहे तुम्हाला, ईश्वराला ते हवं आहे की मी सगळ्यांच्या मध्ये आहे. पण काही जण फक्त तेवढ्या मूर्तीपुरतं, तेवढ्या स्थानापुरतं प्रेम, म्हणजे फक्त त्याची पूजा करायला मिळावी एवढं प्रेम, आणि म्हणजे मला आशीर्वाद मिळतील.
आणि विठ्ठलाची याची नामदेवाची भूमिका तशीच आहे त्याच्यामध्ये. मुद्दाम रंगवली आहे विठ्ठलाने असंच मला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही ठरवा, मला जे वाटतं ते मी बोलते. आणि मग हा दाखवला विठ्ठल की हा सण मूर्तीशी बोलतोय तरी पण त्याला सद्गुरू करायला लागला आहे. म्हणजे सद्गुरूचं आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे. दुसरं, हा जो नामदेव आहे तो विठ्ठलाशी बोलतोय तोपर्यंत तो फक्त रोज विठ्ठलाची पूजा करायची, विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचा, विठ्ठलाचं कीर्तन करायचं, ह्याच्यातच रममाण होता. तोच नामदेव जेव्हा त्याला गुरु मिळाला, गुरुकडून ज्ञान प्राप्त झालं, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर यात्रेला गेला आणि विविध प्रांतामध्ये जाऊन विविध भाषा तो शिकला. विविध भाषेमध्ये त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली आणि अभंग केले आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. म्हणजे त्याचं कार्य किती गुरुकृपेमुळे किती विस्तारित झालं हे जगाला दाखवण्यासाठी विठ्ठलाने हा छान खेळ केलेला आहे. अशी परमेश्वर आपली वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. आता रामदास स्वामींच्या काळामध्ये क्षात्र तेजाची गरज होती. माणसं हतबल झालेली होती. आपल्यात काही आहे सामर्थ्य ह्याची जाणीव लोक विसरले होते. फक्त टाळ वाजवले आणि नामस्मरण केलं की झालं असं लोकांना वाटायला लागलं होतं. क्षात्र तेजाची गरज आहे त्या हवेच्या समाजाची, म्हणून रामदास स्वामींनी जागोजागी मारुतीची स्थापना करून घेतली. ज्ञानेश्वरांना जे करायचं होतं, वारकरी पंथाचं काम ते जे होतं तेच काम यांचं होतं. फक्त उपासना पद्धती वेगळ्या होत्या. सगळे सुखी व्हावे हेच ध्येय आहे प्रत्येक संतांचं, फक्त उपासना वेगळी. समर्थ महाराजांनी सगळे, रामदास स्वामींनी सगळीकडे मारुती मंदिर म्हणजे बलाची उपासना करायला लावली. सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, सामर्थ्य जे जागृत करा. त्यांच्या चरित्रात एक कथा आहे. उद्धव स्वामी माहुलला होते आणि तिकडे त्यावेळेला आदिलशहाचं राज्य होतं. विजापूरचं आदिलशहाचं राज्य सातारा जिल्ह्यावर होतं. साताऱ्यामध्ये माहुलच्या इथे उद्धव स्वामी आहेत, ते भजन कीर्तन करत होते मंदिरामध्ये. तिथे जो ठाणेदार होता तो कोणीही पूजा करत असेल, कोणी कुठे काही चाललं असेल भजन कीर्तन, तर तिथे जाऊन तो त्रास द्यायचा सगळ्यांना. मोगल आमदार होता, हे होता तो राज्य होतं म्हणून. उद्धव स्वामींचं असंच चाललेलं आहे कीर्तन. त्यावेळेला त्या ठाणेदारांनी जाऊन त्यांना पकडलं. त्याच्याबरोबर उद्धव स्वामींबरोबर जी लोक होती त्या सगळ्यांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं. कसा बसा रामदास स्वामींचा एक शिष्य तिथून पळाला आणि तो सापडला आला. सापडला येऊन त्यांनी रामदास स्वामींना ही कहाणी सांगितली की असं असं घडलं आहे. आता रामदास स्वामींनी जे केलं खूप महत्त्वाचं. आयुष्यात खूप गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आपण. रामदास स्वामींनी लागलीच कल्याण स्वामींना आज्ञा केली की जो चाबूक आहे, वेताचा चाबूक दे माझ्याकडे. हातात घेतला आणि त्वरित तिथून गडावरून निघाले, चाफळवरून निघाले. माहुलला जाऊन पोचले. ते आधी गेले ते ठाणेदाराच्या किल्ल्याच्या वाड्यातच गेले. ठाणेदार तिथे बसला होता. महाराजांनी झेप घेतली समर्थ महाराजांनी आणि त्याची बानगूड पकडली आणि वेजाच्या छडीने त्याला दडून काढलं. तो ठाणेदार शेवटी शरण आल्यानंतर महाराजांनी त्याला सांगितलं की तू ह्याच्या पुढे कोणीही स्नान, संध्या, पूजा, अर्चा, भजन, कीर्तन करत असताना त्याला आडकाठी करायची नाही आहे असं त्याच्याकडून कबूल करून घेतलं. मग त्या ठाणेदाराला सोडलं आणि नंतर महाराजांनी झाडाचा पाला आणून त्याचा लेप करून त्याच्या पाठीवर लावला. प्रेम केलंय त्याच्यावर. पण जिथे तो चुकला आहे त्यावेळेला हे जे तेज महाराजांनी समर्थ महाराजांनी दाखवलं ते महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपल्या धर्मावर जर कोणी घाला करत असलं तर आपल्याला उफाळून यायचं हे लक्षात ठेवायचं आहे. संत डोक्याने सगळ्या गोष्टी बघायच्या नाही आहेत. तर खरी भक्ती तर ते उत्तम बीज होणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही. नुसतं हरी 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 परमेश्वराने करायला सांगितलंय, हरीचं स्मरण ठेवायचं आहे आज. पण म्हणून नुसतं हरिहर करून स्वस्थ बसायचं नाही. ठेविले आनंद ते म्हटलंय त्याच्यामध्ये फक्त समाधानासाठी आहे, कृतीसाठी नाही. तुम्हाला झेप, जिथे अधर्म घडतोय तिथे तुम्हाला झेप घेताच यायला पाहिजे. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी असतील, कधी कुठे जर कोणी चुकीचं बोलत असेल धर्माच्या संबंधी किंवा आपल्या देशासंबंधी
तर त्यावेळेला आपल्याला तिथे वाद घालताच आला पाहिजे. हे क्षात्र तेजाची गरज समर्थ रामदासांच्या काळात होती आणि म्हणून त्यांनी त्या प्रकारे कार्य केलं आणि मारुतीची उपासना केली. आता आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणजे परमेश्वरांनी जो अवतार घेतला, तो अवतार ह्याच्यासाठीच घेतला की आता सर्व समाजातल्या लोकांना सुखी करण्यासाठी अनेक शिष्योत्तम घडवण्याची गरज आहे. आणि म्हणून श्री स्वामी समर्थांचं अवतार कार्य जवळजवळ 729 वर्ष महाराजांनी भारत भ्रमण केलं आणि जागोजागी शिष्योत्तम घडवले. कोणीही महाराजांचं चरित्र सांगू शकणार नाही आणि कोणी सांगण्याच्या भानगडीत पडू नये की महाराज नक्की कुठे, कोणाचा अवतार, कशाचा काय. वेगवेगळे कथा रंगवले जातात, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच महान ऊर्जा शक्ती आहे, त्या ऊर्जा शक्तीची ही विविध रूपं आहेत. पण मूळ काय आहे तर ती ऊर्जा शक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परमेश्वर. आणि म्हणून त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटले. मानव देव धारण करत आले. त्यांना असं तुम्ही कोणाचा तरी अवतार कुठेतरी नानांनी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी पादुकांमध्ये अडकवून ठेवू नका महाराजांना. महाराज सर्वकडे आहेत, सर्वत्र आहेत, सर्व जाणत आहेत. आता सुद्धा इथे महाराज आहेत, नाना आहेत, नानी आहेत, लक्षात घ्या तुम्ही. जर तुम्ही तेवढ्या चिंतनामध्ये गेलात तर तुम्ही तो अनुभव निश्चित घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी मन म्हणून आपलं मन शांत असलं पाहिजे. आणि मन शांत केव्हा राहणार आहे, जेव्हा तुम्ही चिंता सोडणार आहात. मनात विचार आहे तर मन शांत राहू शकत नाही आणि मन शांत नसेल तर नक्की काय होत आहेत त्यावेळेस आपल्यापर्यंत येऊन पोचू शकत नाहीत. आता प्रत्येक संतांनी आता स्वामी समर्थांना म्हणून साक्षात परमेश्वरा असं जे म्हटलेलं आहे ते स्वामींचं योग्य वर्णन आहे, लक्षात घ्या. आणि त्यांच्यातूनच या वेगवेगळ्या शक्ती म्हणजे वेगवेगळ्या देवता आहेत. कोणत्याही देवतेचं तुम्हाला ज्याप्रमाणे ऊर्जा लहरी हव्या आहेत त्या त्या देवतेचं पूजन करून तुम्ही त्या वेळेला तुमचं असले. आता तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाला तुम्ही सरस्वतीची उपासना करायला सांगू शकतात. कोणी नाही म्हटलं नाही आहे. लक्ष्मी हवी, लक्ष्मीची उपासना करा. समर्थांची उपासना केल्यावर त्याच्यात सगळेच उपासना येते आणि जेही हवी आहे त्या प्रकारच्या ऊर्जा लहरी आपल्याकडे येतात. आता कशा होतात, एक मला ज्ञानेश्वरांच्या जीवनातली एक आता कथा आठवली म्हणून सांगते. पुढे आपला दुसरा विषय घेणारच होता आपण. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत पहिल्यापासून संसाराची आवड नव्हती, विरक्ती होती. संन्यास घ्यायचा होता पण आई वडिलांनी खूप आग्रह केला म्हणून लग्न केलं तरी संसारात मन रमत नव्हतं. आणि अखेर आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं की मी नाही संसार करू शकत, मी काशीला जातो. आणि म्हणून तिने उपास तापास सुरू केले की आपला पती जाऊ नये संसार सोडून. आणि अशा उपासामध्ये ती ग्लानीमध्ये असताना विठ्ठलपंतांनी तिला नुसतं विचारलं की मी जातो म्हणून. तर तिने नुसतं हो म्हटलं कारण तिला ग्लानी आली होती. आणि तेवढीच तिची आज्ञा असं समजून विठ्ठलपंत निघून गेले, काशीला गेले. गुरुला सांगितलं की माझं काही लग्न झालं नाही आहे, नाहीतर गुरुनी संन्यास दिला नसता. विठ्ठलपंत निघून गेल्यानंतर रुक्मिणीने जे केलं ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तिने ध्यास घेतला होता की माझा पती परत यायला पाहिजे. काय केलं तिने त्याच्यासाठी? पिंपळावर प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, उपवास केले आणि परमेश्वराचा धावा की काही झालं तरी माझा पती परत यायला पाहिजे. आता काय घडलं, तिच्या उपासनेने काय घडलं आणि कसं घडलं हे महत्त्वाचं. तिने ज्या तिच्या उपासनेतून, तिच्या भक्तीतून, तिच्या इच्छेतून ज्या वेवलेन्स तयार झाल्या त्या काशीपर्यंत जाऊन पोचल्या शोधायला विठ्ठलपंतांना. आणि म्हणून विठ्ठलपंतांचे जो गुरु होते त्यांनी यात्रा करायची ठरवली आणि बरोबर लक्ष्मी ज्या गावात होती त्या ठिकाणी हे गुरु येऊन पोचले. आपण केलेली प्रार्थना अशा प्रकारे ज्याचा तुम्ही शोध घेता तिथपर्यंत ते जाऊन पोचतं हे या कथेतून शिकायचं आहे. आणि ते आल्यानंतर सर्वजण नमस्कार करायला जातात म्हणून रुक्मिणी पण नमस्कार करायला गेल्यावर अष्टपुत्र सौभाग्यवती व असा आशीर्वाद दिल्यावरती रडायला लागली आणि तिने सगळी कथा सांगितली. कथा सांगितल्याबरोबर गुरुला समजलं की आपल्याकडे जो आलेला आहे तोच हेच विठ्ठलपंत, हाही तिचा नवरा. म्हणून ते परत गेले आणि त्यांना परत विठ्ठलपंतांना परत संसार करायला पाठवून दिलं. आता ही जे मी म्हटलंय की रुक्मिणीने जो ध्यास घेतला की माझा पती परत यायला हवा
आणि त्याच्यासाठी तिने जे काही केलं त्याच्यातून जी व्हायब्रेशन्स तयार झाली त्या लहरी शोध 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 घेत बरोबर त्या ठिकाणी जाऊन पोचला. तसं तुमच्या उपाया तुम्ही ज्या तीव्रतेने एखाद्या गोष्टीसाठी उपासना कराल परमेश्वराकडे की बाबा आता आम्ही असं हे काहीतरी मागू नका, अमुक मला बंगले मिळू देत, मला गाड्या घोड्या मिळू दे. आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पडायचं आहे. आपली जे काय ऐहिक सुख आहे त्याची सगळी योजना महाराजांनी केलेली असते हे लक्षात घ्या तुम्ही. महाराज काही कमी पडत नाही. असं काय काय ठिकाणी सांगतात की कुठून तरी आलं आणि अन्न आपोआप समोर आलं. खरं घडू शकतं, असं वेगळ्या पद्धतीने घडू शकतं. पण आपल्याला जे काय हवं आहे आणि आवश्यक आहे ते महाराज त्याचा पुरवठा सातत्याने मिळतात. मला नेहमी असं वाटतं की जे काय आहे ती फक्त इच्छा जर आपण ठेवली चांगल्या गोष्टीची आणि चांगल्या गोष्टीसाठी जर आपण वेळ दिला आणि प्रयत्नशील राहिलो तर आपल्याला जे हवं आहे आणि जे योग्य आहे, ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की आई आपल्या बालकाला जे योग्य आहे तेच देते. त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा ती काळजी घेत असते. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात एक कथा आहे. रामकृष्ण परमहंसांचे सगळे शिष्योत्तम होते, सगळे संन्यासी मठ स्थापन केलेला होता. अर्थात रामकृष्ण परमहंस कडक होते की जर साधना करायची आहे तर आहारावर नियंत्रण असलंच पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळे त्यांच्या असलेल्या सर्व शिष्यगणांनी पडांनी प्रत्येकाने किती पोळ्या खायच्या हे त्यांनी ठरवून दिलं असते. प्रत्येकाचा आहार वेगळा असतो. पण माताजी जेव्हा वाढायच्या तेव्हा त्या एखाद्या शिष्याला अशी आग्रह करायच्या की अरे तू अजून थोडी पोळी घे. मातेचं हृदय आणि म्हणून शारदा माता प्रेमाने वाढायच्या. रामकृष्ण परमहंस मग तिला रागवायचे की तू का वाढलंस, त्याला साधना करायची आहे. पतीशी बात करून पण प्रेमाने आई मुलाला वाढते हे त्याच्यातनं लक्षात घ्यायचं आहे की आईचं एवढं मुलावर आपल्या प्रेम असतं आणि म्हणून परमेश्वर हा प्रेम आपल्यावर करतो आहे. काय मागायचं स्वातंत्र्य आपल्याकडे नाही हे पहिलं लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या सगळ्या सफरी दूर होतील. परमेश्वराकडे काही मागायचे आपल्याला अधिकारच नाही आहे. आपण त्यांचे दास आहोत. आपण परमेश्वराचे दास आहोत. परमेश्वर म्हणेल तसंच आपण जगायचं. आणि जेव्हा तुम्ही असे दास होता तेव्हा तुम्हाला राजापदावर स्वामी नेऊन बसवतात हे लक्षात घ्या. तुम्ही जेवढे स्वतःला कमी समजाल जेवढे तुम्ही विनम्र होत राहाल स्वामींच्या चरणाशी आणि स्वामी कार्याशी हे लक्षात घ्या. कार्यासाठी वेळ हा काढायचाच असतो. बाकीचे असलेले लोभ मोह सगळे सोडायचे असतात. नानांनी जगन्नाथपुरीच्या पद्धतीत उल्लेख केला एका ठिकाणी की हिराकुळ थोडंसं 50 मैल अंतर चालून गेले असते तर नानांना हिराकुळ धरण बघता आलं असतं. त्यांना कोणी अडवणारं होतं का, त्यांना कोणी बघणारं होतं का, कोणी बोलणारं होतं का, ते स्वतंत्र होते. ते स्वतःच्या पायाने जाणार होते, बघणार होते. पण त्यावेळेला नाना म्हणाले माझं ध्येय लक्ष काय होतं, महाराजांनी काय सांगितलं होतं की जगन्नाथपुरीला जावं. आणि मग अशा वेळेला वाटेमध्ये जर काही आकर्षणं निर्माण झाली तर ती सगळी आकर्षणं आपल्याला टाळता आली पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही. की आता जर आपल्याला इथे प्रार्थना आहे किंवा स्वामी समर्थ परिवारात आपण उपासनेला येतोय, आपले काही प्रश्न आहे म्हणून आपण इथे आलेलो आहोत हे तर प्रत्येकाला मान्य असेलच. निस्वार्थी बुद्धीने कोणीच येऊ शकत नाही. प्रत्येकजण येतो. हा मनुष्य स्वभाव, याच्यात काही बिचूक आहे असं कोणालाच काहीच पडत नाही आहे. जर आपण येतोय आणि आपले जर प्रश्न सुटतात आणि आपल्याला जर सगळं सुख आहे तर स्वामी समर्थ परिवाराचं स्वामींचं जे कार्य आपलं आहे त्या कार्याचा जो उत्सव आहे, प्रार्थना आहे, आणखीन काही काम आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बाकीचे सगळे मोह तोडता आले पाहिजेत. आणि मग उत्तम बीज त्यातून तयार होतो. आता नाही ताई, आता काय करू, आज नाही जमणार आहे, आज अमुकच झालं आहे, असं केलं तर मग ठीक आहे. बीज व्हायला वेळ लागणार आहे, मग फळ मिळायला पण वेळ लागणार आहे. अनेक जन्म पुढचे येतील माहीत नाही. पण याच जन्मात याच देहामध्ये जर सगळं काही मिळवायचं असलं तर असं डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यासाठी आपला जीव तळमळ, ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न सुटावा ही तळमळ असते तेवढीच तळमळ आपल्याला कार्याची लागू दे. मग तुमचं उत्तम बीज तयार होईल आणि उत्तम बीज असल्यावर बीजाप्रमाणे बीजासारखे फळ होईल. तुम्हाला ते फळ प्राप्त होऊ शकतं. ही उपासना ती अशा प्रकारे करायची.
आता आपण संतांच्या मगाशी ज्ञानेश्वरांचा आपण उल्लेख केला, रुक्मिणीपंतांचा. आता ज्ञानेश्वरांनी जातीभेद काढण्यासाठी हा वारकरी पंथ निर्माण केला. ज्ञानेश्वरांना खरं काहीच करायची गरज नव्हती, सगळं काय होतं त्यांच्याकडे, साक्षात परमेश्वरच होते. पण समाजासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, सर्वसामान्य माणसांना गोडी लागावी भक्तीची आणि त्या योगेने ते सुखी व्हावे याच्यासाठी ज्ञानेश्वर, इतक्या उच्च पदावर असलेले ज्ञानेश्वर खालच्या पदापर्यंत येऊन त्यांनी समाजासाठी कार्य केलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. तसं आम्ही कितीही मोठे असलो तरी आम्हाला तळागाळातल्या लोकांशी, जे सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकांच्या मध्ये मिसळून त्यांना शहाणे करावे सारे जण, असं आहे. त्या प्रकारे कार्य सातत्याने करते. हा कोण, ह्याच्याशी कशाला मी बोलू, ह्याच्याला काही असं नाही. तुमच्या आसपास जे कोणी येतात, तुमच्या संपर्कात जे कोणी येतात त्या प्रत्येकाशी तुमचं काहीतरी आधीच्या जन्मातलं नातं असतं, हे लक्षात घ्यायचं. त्याचं तुम्ही काहीतरी देणं घेणं लागतच असता आणि म्हणून प्रत्येकासाठी जो जो तुमच्या सहवासात येईल तो सुखी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणं ही उपासना आहे, लक्षात घ्यायचं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्य लोकांसाठी हरिपाठ पण लिहिला की सर्वसामान्य माणसाला समजेल ईश्वराची भक्ती कशी करावी आणि त्यामुळे त्याच्यातून त्याचं जीवनच सुखी व्हावं. ज्ञानेश्वरांच्या चरित्रात जी कथा आहे की विठ्ठलपंत परत आले, मग संसार केला आणि ही 4 भावंडं जन्माला आली. आता समाजात त्यावेळेला जातीभेद होता आणि काय होतं की ग्रंथांमध्ये काय लिहिलं आहे त्याचा ज्ञान अभ्यास करणारे ज्ञानी आणि पंडित त्याचा कसंही इंटरप्रिटेशन काढायचं. आज पण तसंच घडत आहे. स्वामींच्या ज्याच्या बाबतीत पण लोक काय 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 वेगवेगळं सांगत असतात आणि समाजावर लादत राहतात. गंमत आहे. आणि लोक पण काहीतरी तसं फॉलो करतात विचार न करून. तर त्यावेळेला तिथले शास्त्रामध्ये बघायला लागले की ही संन्यासाची मुलं आहेत, त्यांच्या मुंजी कसं करून देणार. कारण काय, फक्त ज्ञान आहे, अनुभव नाही. नुसते ज्ञानी पंडित आहेत, स्वतःला गर्विष्ठ झालेले, आणि त्यांना हे कल्पना सहन होत नाही आहे की एकदा संन्यास घेतल्यानंतर परत गृहस्थाश्रम घेऊन त्याच्यानंतर ही मुलं झाली आहेत, म्हणजे ही संन्यासाची मुलं, यांना मुंजीचा अधिकार नाही. अशा शास्त्रात काढत राहिले, त्याच्यावरच चर्चा करत राहिले. एकदा कबीराला एकाने प्रश्न विचारला होता की एवढे ज्ञानी पंडित लोक आहेत, त्यांनी अनेक श्लोक लिहिले आहेत, अनेक अभंग लिहिले आहेत, पण त्यांना कुठे प्रसिद्धी नाही. सर्वसामान्य लोक मात्र तुमचेच दोहे म्हणतात, ते का? तेव्हा कबीरांनी जे उत्तर दिलं ते महत्त्वाचं आहे. कबीर म्हणाला की त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये कुठे अनुभव नाही, अनुभूती नाही. आणि मी कोणी ज्ञानी नाही, मी काही शाळेत गेलो नाही, मी काही शिकलो नाही, मला काही नाही, पण माझ्याकडे अनुभव आहे, अनुभूती आहे, आणि म्हणून माझा जे दोहे आहेत ते दोहे सर्वसामान्य लोक म्हणतात. तसं हे आहे की यांना हे ज्ञानीपंडितांना अर्थ काही कळत नाही आहे शास्त्राचा. कारण ईश्वर म्हणजे काय हा त्यांनी अनुभव घेतला नाही आहे. नुसते ग्रंथाची पारायण करून अभ्यास करून ज्ञानी समजले आहेत, त्यांना खरा ज्ञानाचा अनुभव नाही. आणि मग शेवटी म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं, रेड्याच्या मुखी वेद वळवून टाकले. त्यांना विचारलं की हा रेड्याचा आत्मा आहे आणि तुझा आत्मा जर एक येता हा रेडा वेद म्हणेल का? ज्ञानेश्वर म्हणाले म्हणेल. आणि रेड्याच्या मुखी वेद म्हणून चमत्कार करण्यासाठी केलं नाही. जी गोष्ट लोकांना सांगून पटली नसती ती गोष्ट काही वेळेला चमत्काराने पटवू शकते. आणि म्हणून त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी चमत्कार घडवला. वेड्याच्या मुखी वेद वेदवले गेले आणि मग हे जे काही ज्ञानी पंडित होते आणि धर्मग्रंथांचा कीस काढत होते ते सगळेजण शरण आले आणि मग ज्ञानेश्वरांच्या मुंजी झाल्या. आणि ज्ञानेश्वर, मुक्ताई, निवृत्तीनाथाची कथा, सर्वांना हे सगळं माहिती आहे की ही 4ही भावंडांनी समाजाकडून कितीही त्रास सहन झाला तरी देखील समाजाच्या हितासाठीच काम केले. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई एक दिवस ज्ञानेश्वर प्रचंड चिडले, समाजाने त्रास दिला आणि म्हणून रागावले आणि दार बंद करून बसले. आणि त्यावेळेला ही छोटी मुक्ताई जाऊन तिने त्या दाराच्या पुढे म्हणते ज्ञानेश्वरांना की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असं तुम्ही समाजावर रागावून तुम्हाला चालणार नाही आहे. तुम्ही समाजासाठी आहात. खूप सुंदर ताटीचे अभंग आहेत.
या संतांना समाजाने त्रास दिला तरी त्याचा समाजावर राग नसतो. समाजाच्या उद्धारासाठीचे सर्व संत असतात. ज्ञानेश्वरांच्या चमत्कार करण्याचा मागचा हेतू सांगितला आणि याच्यातच मला सांगायचं आहे की स्वामी समर्थांनी पण जे चमत्कार केले ते केवळ लीला या स्वरूपात तुम्ही बघू नका. केवळ महाराज चमत्कार करणारे महाराज असे म्हणून बघू नका. महाराजांकडे काय मागायचं हे आपण ठरवायचं आहे. महाराजांनी चमत्कार सर्वसामान्यांना कळत नाहीये म्हणून चमत्कार केले. त्यातून तुम्ही ज्ञान संपादन करायचं आहे की या चमत्काराचा गूढार्थ काय आहे. आता शेषाचार्यांना जे सांगितलं की अरे तू पेढे बर्फी कसले मागतो, रागावून नसले, सगळ्यांना कथा माहिती आहे, कोणी सिरियलमध्ये वाचले असतील, सिनेमा निघाले, पुष्कळ निघाले, कथेचा गूढार्थ काय आहे. शेषाचार्यांच्या मनात नुसता विचार आला आणि त्यांनी महाराजांकडे पेढा मागितला. कारण महाराज सगळ्यांना पेढे देत आहेत, जो येतोय त्याला. शेषाचार्य शेजारी बसलेत महाराजांच्या, पण त्यांना काय पेढा महाराज देत नाहीये. 2 तास झाले, 3 तास झाले, एकही पेढा देत नाहीये. म्हणून शेषाचार्यांना आम्हाला जसं वाटतं की प्रसाद मिळाला की झालं. मी प्रत्येक वेळा प्रवचन सांगते प्रसाद वाटायचा असतो. आपणहून आपले पैसे खर्च करून प्रसाद वाटायचा असतो. असं ते आणलाय कोणी आणि मी वाटलंय म्हणजे मला वाटल्याचं पुण्य मिळालं नाही. स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतःचे पैसे म्हणजे स्वतःचे परिश्रम त्याच्यामध्ये असतील तर तो प्रसाद लोकांना तुम्ही द्यायचा आहे. त्याच्यावर गुरुकृपा होते. नुसतं तयार काहीतरी प्रसाद आहे पण मग तो एवढासाच खायचा असतो प्रसाद. शेषाचार्यांच्या मनात विचार आला की मला प्रसाद मिळत नाहीये महाराजांचा आणि सगळ्यांना महाराज प्रसाद देत आहेत. महाराज आता लागली समजलं की शेषाचार्यांनी हात पुढे केला की हा पेढा मागतोय आणि महाराजांना राग आला. आता महाराज सगळ्यांना पेढे देत आहेत आणि शेषाचार्यांनी मात्र पेढा मागितल्याबरोबर महाराजांना राग आला. काय कारण आहे विचार करा तुम्ही. बाकीचे सर्वसामान्य होते त्यांना महाराजांना पेढे देण्यात गंमत वाटली. त्यांनी तेवढंच घ्यावं महाराजांकडून या जन्मामध्ये आता. पण शेषाचार्यांनी महाराजांकडे काय मागायला हवं होतं, अशी महाराजांची काय इच्छा होती. महाराजांच्या मनात विचार आला की अरे तुला माझ्या शेजारी एवढं मी बसवून घेतोय, तू एवढा ज्ञान संपन्न आहे असं मी तुला समजतोय, तुला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, तुला अशा क्षुल्लक गोष्टींची मागणी तू माझ्याकडे नाही करायची हे महाराजांना सांगायचं होतं. आणि म्हणून महाराज निघून गेले, पाठ फिरवून निघून गेले महाराज. आणि 3 दिवस शेषाचार्यांना तोंड दाखवलं नाही. सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि जेव्हा शेवटी शेषाचार्यांनी स्वतःवर जेव्हा शेषाचार्यांना कळलं की मी चूक केली आहे हे कळायला लागतंय, लक्षात घ्या. का व्हाय आय एम हॅव्हिंग सफरिंग. आम्ही परमेश्वराला दोष देतो, परमेश्वराला दोष देऊ नका. मला का त्रास आहे, माझं कुठे चुकलं हे शेषाचार्यांना त्यावेळेला समजलं की नाही मी महाराजांकडे पेढा मागितला, ही मोठी चूक केली. आणि म्हणून त्यांनी आपल्या तोंडात पेढा मागतो काय असं म्हणून स्वतःला शिव्या देत शेण खायला सुरुवात केली. त्यावेळेला महाराज ते पांघरूण घेऊन बागेत बसले होते. खास बाग होती तिकडे जाऊनच पांघरूण घेऊन जेव्हा अग्नी ही येत आहे शेषाचार्य त्यावेळेला महाराजांनी डोक्यावर पांघरूण घेऊन बसले. महाराज बोलायला तयार नाही. आणि ज्यावेळेला शेषाचार्यांनी शेण खायला सुरुवात केली त्यावेळेला महाराजांनी तोंडावरचा आपल्या काढला, चादर दूर केली आणि हसून म्हणाले की बर्फी खाल्लीत ना भरपूर, असं हसून म्हणाले. आता म्हणून महाराजांकडे कोणी काय मागायचं आणि मग ते आपल्याला कळत नाही ना, मग आपण काहीच मागायचं नाही असं मी म्हणते की मागू नका महाराजांकडे, काहीच मागू नका. महाराज सगळं जाणतायत तुम्हाला काय हवंय ते. आणि महाराज त्या कृपा पात्र म्हणजे कृपेला पात्र होण्यासाठी फक्त प्रयत्न आपण आयुष्यामध्ये करत राहतील. आता रामेश्वरच्या पुजाऱ्यांना पण महाराजांनी कसा धडा शिकवला. पुजारी होते, आता हे रामेश्वर आहे, मंदिर आहेत, अनेक लोक त्रास करून तिथे दर्शनाला जातात की त्या देवतेची कृपा करून घेण्यासाठी लोक दर्शनाला जात आहेत. यात्रेला गर्दी होते, लोक तासनतास उभे राहत आहेत, दर्शन घेत आहेत, तेवढे श्रम करतायत, परिश्रम करतायत. अशा देवाची पूजा करणारे पुजारी मात्र त्या नदी तिथे जे कुंड होतं रामेश्वराचं तिथे जे स्नान करायचे त्या लोकांकडून पैसे गोळा करायला उभे राहायचे. जर लाखो करोडो लोक त्या मंदिरामध्ये येऊन देवतेची पूजा करण्यात स्वतःचं सार्थकता मानतायत, त्या देवाची पूजा करणारा हा पुजारी त्या देवाकडे काय शक्ती हे जाणतच नाही
आणि भिकाऱ्यासारखा येऊन 2-2 रुपये मागतोय प्रत्येक स्नानासाठी, ही होणारी चुकीची घटना आहे, महाराज जाणत होते. समाजापुढे आदर्श ठेवायचा आहे, माणसं घडवायची आहेत म्हणजे आदर्श ठेवायला लागतो. आणि म्हणून महाराज रामेश्वरला गेले, त्यांच्याकडे पण पैसे मागितले. महाराज म्हणाले मी संन्यासी, माझ्याकडे कुठे आले पैसे. खरं तर महाराज काय सोन्याचे झाडसुद्धा महाराजांनी तयार केले असे महाराज. त्याला म्हणाले मी कुठे देणार, मी संन्यासी. पुजारी म्हणाले मग तुम्हाला स्नान नाही करता येणार. महाराज म्हणाले ठीक आहे. महाराज निघाले आणि इकडे त्या पाण्यामध्ये सगळे किडे झाले, पाणी खराब झालं. आता पाणी खराब झालं, स्नान कोण करणार. आता जर कोणी स्नान नाही करणार तर पुजाऱ्यांना पैसे कुठून मिळणार. आणि त्या क्षणी पुजाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण किती चुकीची गोष्ट केली. मग महाराजांना शरण आले, त्यांना जाणवलं. आणि महाराजांना शरण आल्यावर महाराजांनी त्यांना तेच सांगितलं की तुमचं काम काय आहे की जिथे बाकीची लोक दर्शनाला येत आहेत तिथून तुम्हाला जे काय मिळतंय ते तुम्ही जाणतच नाही आहे, आणि नको तिथे तुम्ही पैसे गोळा करायला जाता आहे. तर खरी भक्ती काय, खरं कार्य काय हे महाराजांनी त्या ह्याच्यातून त्यांना दाखवून दिले. त्याच्यासाठी चमत्कार केले. संत देशात लोकांच्या पुढे आदर्श निर्माण करण्याचं काम संत करतात, परमेश्वर करतात. हे लक्षात. परमेश्वर त्याच्यासाठी संतांच्या रूपाने जन्माला येतो. महाराजांनी अनेकांना अभय दिलं, रोगमुक्त केले, ते सुखी व्हावे सारेजण हे कार्य. त्यामुळे रोगमुक्ती केली सहजपणे. अनेक लोकांना त्यांनी पैशांचा पण लोकांच्यावर वर्षाव केला. ज्याला योग धन दिल्यानंतर त्या धनाचा उपयोग तो समाजासाठी करेल. त्याचप्रमाणे स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी करेल, ज्ञान संपादन करण्यासाठी त्या धनाचा उपयोग करेल, चांगल्या मार्गाने जाईल आणि त्याच्या धनाचा उपयोगाने समाजापुढे तो आदर्श निर्माण करेल. अशा व्यक्तीला महाराजांनी धन दिलं हे लक्षात ठेवा. महाराज धन देतील मला देतील नाही, तुम्ही तसे वागा. उत्तम बीज तयार करायचं आपल्याला, तर आपल्याला सर्व काही वैभव महाराज देऊ शकतात. आता मगाशी म्हटलं की परमेश्वर अवतार धारण करून येतो देवाच्या रूपात. तशा प्रकारे राम आणि कृष्ण आले. त्यांनी पण समाजापुढे आदर्श ठेवले. लक्षात घ्या तुम्ही. वडिलांचं वचन होतं, वडिलांनी वचन दिलेलं होतं आईला, म्हणून आईची आज्ञा आली आणि त्याप्रमाणे ते वचन पाळण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला. राज्याभिषेक होणार होता. आता हा उल्लेख पण महत्त्वाचा आहे. राज्याभिषेका सत्य लक्षात घ्या. समाजात आज वेगवेगळे प्रकार आहेत म्हणून मला काही गोष्टी सांगायला लागतात. राज्याभिषेक करायचा मुहूर्त पंडितांनी काढलेला, म्हणजे ज्योतिषांनी काढलेला, म्हणजे मुहूर्त काढून दिला म्हणजे तेव्हा राज्याभिषेक होणार. जर ज्योतिष खरं आहे मानायचं म्हटलं तर राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता. पण राज्याभिषेक न होता राम वनवासाला गेला, हे सत्य आहे. तर याच्यातून काय जाणायचं आहे की जरी ज्योतिष कितीही असलं तरी शेवटी ईश्वरी इच्छा काय असते ही महत्त्वाची असते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून उगाच ज्योतिषाच्या मागे धावू नका. ज्योतिष हे शास्त्र आहे, मी त्याच्या अगेन्स्ट असं नाही. त्यांना पण पत्रिका बघायचे, मी पण बघते. तरी पण त्याचा उपयोग केव्हा करायचा, हा सपोर्ट ज्योतिष पत्रिकेचा सपोर्ट केव्हा घ्यायचा हे लक्षात घ्यायचं आहे. रोजच्या व्यवहारामध्ये नुसती पत्रिका बघून लग्न मोडणारी लोक आहेत आणि मग 40-40 वर्षापर्यंत लग्नच होत नाहीत. का तर मग अमुकच आहे, ते तो तसंच म्हणाला, ते तसंच म्हणाले, मग अमुकच करू का. मग अरे किती भय, नुसतं भय हवंय. प्रत्येक स्थळामध्ये भयच वाटतं लोकांना, अशी गंमत आहे. पाऊल टाका पुढे. महाराज आहेत ना तुमचे, योग्य असेल तर होईल, असलं तर योग्य तर महाराज अडथळे आणतात. पण ज्योतिषाच्या मागे लागून आज माणसं खरोखर पराधीन झालेली आहे. आणि म्हणून जे काय चॅनलवर येतं असं अमुक राशीला अमुक तमुक झाले, भयभीत झाले, माझी ही रास अशी आहे, माझा आता गुरु बदलला आहे, आता माझा शनी अशा ह्याच्यात गेला, आता मला असं होणार काय, हेच भय. सोडा ते सगळं. त्याच्यात किती वेळ घालवणार, किती डोकं करणार. एवढे तुम्हाला महाराज मिळालेत. महाराज बघून घेतील काय तुमचा शनी कसा आहे, गुरु कसा आहे. दाराने जे सांगितले की ग्रह तारे नक्षत्राच्या वरती महाराजांची शक्ती आहे. म्हणजे कारण महाराज म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. एवढी महान शक्ती जर आपल्या आजूबाजूला असली तर वाय वी शुड वरीड अबाउट ऑल सृष्टी, कसं मी म्हणते.
पण स्वामी भक्त म्हणणारे लोक सुद्धा याच्यात गुंतलेले असतात. मला फोन येतात म्हणून मी सांगते की ताई आता माझी अशी अशी रास आहे, अशा राशीचा आता गुरु असा असा झालेला आहे आणि हा काळ मला त्रासाचा आहे, तर मला काही त्रास होणार नाही का, असे प्रश्न विचारणारे लोक आहेत. गंमत वाटते. काय उपासना, उपासनेलाच वेळ द्या, फक्त उपासनेला वेळ द्या, महाराजांच्या कार्याला वेळ द्या, सगळे प्रश्न माहिती. तर आता रामाचा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढून सुद्धा राज्याभिषेक होऊ शकला नाही. दशरथ राजा असताना पण ती गोष्ट नाही होऊ शकली. म्हणजे ईश्वराला जे करायचं आहे त्याप्रमाणे घटना करतात, म्हणून ईश्वराला शरण जायचं असतं, हे पहिली. म्हणून उपासना. राम पुढे वनवासाला गेला. आता लंकेला रावणाने सीतेला पळवून नेलं आहे, सीतेला आणायचं आहे तिकडनं. हनुमंतांनी शोध घेतला आहे, सीता आहे तिकडे, सगळं समजलं आहे. आता युद्ध करून सीतेला आणायचं आहे, तर सागरावर पूल बांधायचा आहे. आता राम तर एवढा योद्धा होता, सरळ त्याच्या बाणाने त्यांनी सागरावर पूल तयार करू शकला असता, तो की जो पूल पडला नसता. एवढं सामर्थ्य असताना देखील रामाने काय केलं, सागराला प्रार्थना केली. ही विनम्रता आयुष्यात महत्त्वाची असते. हे आदर्श हे लक्षात ठेवायचे आहेत आयुष्यामध्ये. तो असं नाही म्हणाला की चल मी बांधतो तुझ्यावर पूल आणि नेणार माझं सैन्य आणि माझ्या आणणार सीतेला परत. सागराच्या सोबतच्या इथे 3 दिवस बसून रामाने प्रार्थना केली सागराला की मला आता तुझ्या ह्याच्यावर पूल बांधायला लागणार आहे, तर तू मला क्षमा कर आणि तू मला सहाय्य कर. अशी विनम्रता पाहिजे, जी रामकृतीमध्ये आपल्याला दिसते की हनुमंतासारखा प्रचंड बुद्धिमान, प्रचंड पराक्रमी असलेलं आहे दैवत्यकान रामाच्या चरणाशी दास्यवृत्तीने राहिले. पण आम्हाला साधा कुठे चहाचा कप उचलायची कमीपणा वाटतो, अशी गंमत. आणि तरी आम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणतो. हे माझे रोजचे अनुभव मी घेते म्हणून सांगते. आहे समाजात, माझ्यासोबत चहा प्यायला कोणाला चहा दिला आपण, तर तो माणूस तो कप पण उचलत नाही, अशी परिस्थिती आहे समाजामध्ये आज. स्वामी भवनात पण काही वेळेला मला हे अनुभवतात, आदरणीय व्यक्ती आपण चहा द्यावा, अरे पण तुम्हाला आणून दिलेले सेवक तुमची सेवा करण्यासाठी सेवक नाही आहेत, तुम्ही इथे दास म्हणून आलेला आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात पाहिजे. आपली पेपर डिश टाकायची पण माणसांना लाज वाटते. अरे मग तुम्हाला प्रसाद हवा, तुम्ही प्रसाद म्हणून खाता, मग ती प्लेट अपवित्र झाली का ती पवित्र आहे हे लक्षात नाही घ्यायचं. भक्ती ही अशी व्हायला पाहिजे की जर तुम्हाला तो प्रसाद प्लेटमध्ये दिलेला आहे, तो प्रसाद वाटतो, तर ज्यामध्ये तुम्ही खाल्लं ती तुम्हाला उष्टी प्लेट का वाटते, तुम्हाला धुवायचा का कमीपणा वाटतो. पण हे अनेक स्थानावर घडतं, भक्तांना ही गोष्ट कमीपणाची वाटते. मग कशाला हनुमंताची उपासना करायची, हनुमान चालीसा वाचायचं, पण व्यवहारात वागताना शून्य माझा कप ठेवून दिला कोणीतरी उचलू दे. पटकन उठता आलं पाहिजे, पटकन समोर दिसलेलं काम त्वरित झालं पाहिजे. एकनाथांच्या चरित्रात एक कथा कदाचित तुम्हाला मी सांगितलेली असेल की त्यांच्याकडे एक मुलगा हट्ट धरून बसला, तरुण मुलगा होता, वेड असतं सगळ्या गोष्टीचं. त्याला मंत्रदीक्षा हवी होती, कारण काहीतरी मिळालं म्हणजे आपण कोणीतरी मोठं, माणसाला प्रत्येकाला काय मोठेपणा हवा असतो. आता मागच्या वेळेस सांगितलं जसं की माया आहे म्हणून चालतोय, तसं मोठेपणा हवा आहे म्हणूनच माणसाची जरा जास्त कार्यशक्ती वाढत जाते. त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत, नाही असं नाही. पण याला वाटलं की मंत्रदीक्षा घेतली की आपण सगळ्यांना सांगू शकतो की मला एकनाथांकडून मंत्रदीक्षा मिळाली म्हणजे मी कोणीतरी मोठा. आणि म्हणून एकनाथ महाराजांच्या पाठीमागे लागलेला, मला मंत्रदीक्षा द्या, मंत्रदीक्षा. ते प्रत्येक वेळेला ते त्याला सांगायचं की नाही 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 नाही. एक दिवस तो हट्टच करून बसला, म्हणाला तुम्ही सगळ्यांना दीक्षा देता, मला दीक्षा देत नाही वगैरे, जरा चिडला वगैरे. एकनाथ म्हणाले ठीक आहे, तू आता असं कर, तू उद्या परवा ये, काहीतरी दिवस सांगितला, अमुक दिवशी आहे. एकनाथ महाराजांनी घरातल्या सगळ्यांना सांगून ठेवलं की तो मुलगा मंत्रदीक्षा घ्यायला माझ्याकडे येणार आहे, तुम्ही सगळी तयारी करून ठेवायची, फक्त पाण्याचा तांब्या आहे तो भरून ठेवायचा नाही. आणि मी तुम्हाला किती पण हाका मारल्या की पाण्याचा तांब्या भरायचा आहे, पाणी द्या पाणी द्या, तरी तुम्ही कोणीही घरातलं पुढे यायचं नाही आहे. हा मुलगा आला, आयटीत बसला, तयारी. आता असंच असतं, सगळी तयारी करून द्या, मग आम्ही फक्त हार घालायला येतो, बरोबर. तशी गंमत. हा बसला, चला आता महाराज मला देणार मंत्रदीक्षा, म्हणजे मनात स्वप्न मोठी मोठी चाललेली किंवा आता दीक्षा घेतल्यानंतर वगैरे वगैरे. एकदा त्याला बोलवलं, बसला. आणि मग एकनाथ महाराज म्हणाले पाणी नाही आहे लोट्यामध्ये, पाणी नाही आहे, पाणी नाही आहे. दोनदा तीनदा हाका मारल्या, कोणीतरी पाणी घेऊन या, कोणीतरी पाणी घेऊन या. आता सूचना देऊन ठेवलेली होती, कोणी यायचं नाही, कोणी चाललं नाही. तरी हा मुलगा उठला नाही.
मग त्याला काय म्हणाले एकनाथ महाराज की तुला जर हे एवढं पण समजत नाही आहे की इथे आता आपल्यालाच मंत्रदीक्षा घ्यायची आहे, त्याच्यासाठी पाणी हवं आहे, तरी आपण उठून हे पाणी घ्यावं हे पण जर तुला समजत नसेल तर तू मंत्रदीक्षा घेऊन काय उपयोग आहे. खूप कुबोध कथा आहे, खरोखर आहे. तसं आम्हाला नको त्या गोष्टीची हव्यास असतो, पण आपल्याला कसं प्रसाद हवा आहे, पण प्रसादाची प्लेट ती दुमडून टाकली आहे कचऱ्यात, तर कचऱ्याच्या डब्यात कमी कचरा राहतो आणि सगळ्या कचऱ्याचं झाकण बंद, डब्याचं झाकण नीट बंद होतं. ही साधी गोष्ट व्यवहारात माणसं पाळत नाहीत. केळ्याचं साल तसेच तसं टाकून द्यायचं. ते करा ना जरा, त्याची दुबडी घालून काला. 100 लोकांचं जर केळ्याची सालं पडणार आहे तर ती डस्टबिन किती पुरणार आहे. मग ते काम कोणीतरी मंदिरातल्या दुसऱ्या सेवकांनी करायचं, ते काय आमचं काम नाही. अशी परिस्थिती समाजाची. या भक्तीला अर्थ नाही आहे. दुसऱ्याचं काय पडलं तर तुम्हाला उचलून टाकता आलं पाहिजे, एवढी विधेयता तुमच्याकडे पाहिजे. मग तुम्ही हनुमान चालिसा म्हणा, नाही तर काय म्हणायचा उपयोग नाही आहे त्याचा. आता रामाने सागराला प्रार्थना केली की मी तुझ्यावर पूल बांधणार आहे, तू मला सहकार्य दे. स्वतःचं सामर्थ्य असताना सुद्धा सागराला प्रार्थना करतोय. आणि त्यावेळेला सागराने त्याला सांगितलं की तू पूल बांध आणि तुझ्या मदतीला तुझ्या सैन्यामध्ये नल आणि नील आहेत, ते उत्तम प्रकारचे विश्वकर्माचे ते पुत्र आहेत, ते तुला हा पूल बांधायला मदत करतील, अशी सागराने त्याला माहिती दिली. आता हे दोघं जण विश्वकर्माचे जे पुत्र होते, हे दोघं जण त्यांच्या तरुण वयामध्ये प्रचंड लोकांना त्रास द्यायचे. म्हणजे त्यांच्या अंगात प्रचंड शक्ती होती आणि म्हणून काय लोकांचं सामान असेल ते पाण्यात टाकून द्यायचं. आणि म्हणून परमेश्वराकडे बाकीची लोकं गेली, तेव्हा परमेश्वराने त्यांना शाप दिला की तुम्ही जी काय वस्तू पाण्यात टाकाल ती तरंगेल. आता या शापाचा उपयोग झाला अशा पद्धतीने की हे जे काय दगड टाकले ते सगळे दगड तरंगले आणि रामाचा सेतू हा जो तयार झाला आणि सीतेला घेऊन राम परत आला. तिथे पण अग्निपरीक्षा झाली. आता अग्निपरीक्षा म्हणजे खरोखर चितेत वगैरे सीता गेली असेल असं मला वाटत नाही. ह्या लोकांसाठी केलेल्या कथा असतात. पूर्वीच्या काळी फक्त लोकांना ह्या गोष्टीचं आकर्षण वाटावं आणि म्हणून अशा प्रकारच्या कथा सांगितल्या जात असतील. जसे आता आपण कथा कादंबऱ्यांमध्ये काय काय वेगवेगळं वाचतो तसं. सीता जर फक्त जी वनवासातून परत आलेली आहे, सीता रावणाच्या ह्याच्यामध्ये होती, ती शुद्ध आहे हे रामाला खात्री होती. पण तिने स्वतःला शुद्ध करून घेतलंय. त्याच्या अग्निपरीक्षामध्ये तिला कोणी करायला नाही सांगितली, हे लक्षात घ्या तुम्ही. उगाचच म्हणतात मग रामाने असं केलं, रामाने तसं केलं आणि कुठून तरी आमच्या देवतांना नावं ठेवायची आणि आमचीच लोक नावं ठेवतात, अशी सगळी गंमत आहे. तिने स्वतःला शुद्धी म्हणजे तिने स्वतः तपाचरण केलं, हे लक्षात घ्या की आपण तिकडे जाऊन आलो, आपण अपवित्र स्थानावर जाऊन आलो आहे आणि आता आपण तिथे जाणार. तिथे हा राजा राम आणि आपण लोकांच्या पुढे आदर्श ठेवायचा आहे आणि म्हणून तिने तपाचरण केलं. अशी शुद्धी करून सीता परत गेली. तिकडे गेल्यानंतर सुद्धा परिटाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, कशावरून ही शुद्ध असेल. आणि ही गोष्ट रामाला कळल्यानंतर रामाला खूप वाटलं आणि रामाने असं ठरवलं की परत आपण वनवासाला सीतेला घेऊन आपण वनवासात जायचं. त्यावेळेला रामांचे सगळे बंधू म्हणाले की नाही, आता 14 वर्ष तू सोडून राहिल्यास, आता नाही तुला आम्ही पाठवणार. त्यावेळेला राम अत्यंत चिंतेत पडले की आता हा प्रश्न कसा सोडवायचा. एका आपल्या समाजातील एका व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी किंतु निर्माण झाला आहे, तो कसा, तर आता काय. म्हणून मग शेवटी सीता विचारते रामाला की तुम्ही एवढे उदास काय. राम तिला सांगतही नाही की असं आहे म्हणून. ती माहिती काढते की राम उदास का आहे आणि तेव्हा तिला कळतं की असं घटना घडलेली आहे की तिच्या शुद्धतेविषयीचा मनामध्ये किलबिश एका परिटाच्या मनात उत्पन्न झालं आहे. त्यावेळेला ती स्वतः रामाला सांगते की मी हे राज्य सोडून जाते, तुम्ही आदर्श राजा म्हणून तुम्ही राहायचं आहे, तुमच्यासाठी मी हा त्याग करायला तयार आहे. आणि ती स्वतः जाते. लक्ष्मण फक्त तिला सोडायला जातो. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत तो तिला सोडून येतो. अशी कथा आहे. आता हा जो आदर्श समोर ठेवला आहे हा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. आणि हे काम त्या रूपाने परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. परमेश्वरांनीच मानवी देह धारण केला आहे. तो रामाच्या रूपात आला आहे. तो सगळं सहज करू शकत होता, पण त्यांनी दाखवून दिलं की मनुष्य काय करू शकतो.
ईश्वर काही करू शकतो, आपण म्हणू ईश्वर आहे, त्याला काय सगळं शक्यच आहे, अशक्य काही नाही. पण मानवाला काही बंधन आहे आणि मानव काही करू शकत नाही, अशी जी उदासीनता माणसाच्या मनात कधीतरी येते, ती घालवण्यासाठी आणि लोकांच्या पुढे एक आदर्श जीवन, मनुष्य जन्मामध्ये मनुष्य असं आदर्श जीवन जगू शकतो आणि स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करतो, अशा प्रकारचा आदर्श निर्माण करण्यासाठी रामाचंनी सगळं हे जीवन घेतलेलं आहे. श्रीकृष्ण पण परमेश्वरच होता, त्याला पण काय पांडवांचा कौरवांचा पाडाव सहज करून टाकता आला असता, पण लोकांना वाटलं असतं की सगळं देवानेच करायचं, आपण काहीच करायचं नाही, मग सगळेच निष्क्रिय होणार, निष्क्रिय होऊन चालणार नाही, हे विश्व मोहराचं आहे, मोठं करायचं आहे, विश्वामध्ये प्रसन्नता निर्माण करायची, उत्साह निर्माण करायचा आहे, त्यामुळे मानवाला मानव काय करू शकतो हे दाखवून द्यायचं आहे. म्हणून श्रीकृष्णांनी पांडवांच्या मार्फत कौरवांचा पराभव करून घेतला. ह्या सगळ्या जीवनचरित्र यासाठी घडलेली आहे की मानवाने स्वतःची प्रगती करावी, मानवाने ईश्वराला शरण जावं आणि स्वतःचं जीवन सुखी करून इतरांचं जीवन सुखी करावं आणि स्वतः आनंदी व्हावे, यासाठी आहे. परमेश्वराची कृपा अनंत आहे, अनंत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलं आहे की सहज त्याच्यात तुम्ही जर भक्तीमध्ये तल्लीन झाला, इवलसे रोप लावी अले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, वेचिता फुले कडू वेळू बहराशी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. काय म्हणायचं आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांना की भक्ती अशी फुलत गेली आहे, एवढी फुलली आहे, याला एवढा बहर आला आहे की जेवढी जेवढी माझी ती वाढत चालली आहे आणि पुढे काय मनाची या गुंते गुंफी आले असेल आणि विठ्ठलाला तो अर्पण केला. म्हणजे काय म्हटलं याच्यामध्ये की जे काय माझं मन होतं, जे भक्तीने एवढं भरलेलं आहे की हे संपूर्ण माझं हे मन म्हणजे माझा पूर्ण देह मी या ईश्वराच्या चरणी अर्पण केला आहे, म्हणजे ईश्वराच्या सेवेसाठी अर्पण केलं आहे, हे लक्षात घ्यायचं. मोगरा फुलाचा अर्थ खूप वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो आपण. हा पण एक मोठा अर्थ निघतो की भक्ती एवढी 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 माझी वाढली आहे, म्हणजे त्यांची वाढली आहे, म्हणजे आपण पण आपली अशी वाढवायची आहे की अखेर आपण असंच म्हणायचं की महाराज फक्त तुमच्या कार्यासाठी मी आहे, याच्यापर्यंत आपल्याला उपासनेचं बीज वाढवत न्यायचं आहे. मीराबाईच्या चरित्रामध्ये एक सुंदर मीराबाईचं एक असंच काव्य आहे, ही सहज समाधी आहे. ही हा जो भाव मनामध्ये आहे ही म्हणजे सहज समाधी आहे. तसं मीराबाईचं काव्य आहे. फागुन के दिन चार, होली बचाए. होळीचा सण साजरा करायचा फाल्गुन महिन्यात 4च दिवस आहेत, म्हणजे हे खूप कमी दिवस आहेत. तसं हे आयुष्य खूप मोठं आहे, छोटं आहे आणि ईश्वराची कृपा अनंत आहे. खरोखर या जगात आनंद ज्ञान आहे, चांगला आनंद घ्यायचा तर अनेक गोष्टी या विश्वामध्ये आहे की त्यापुढे आपल्याला जे काय आयुष्य मिळाले ते खूप छोटं मिळालं आहे. आणि म्हणून ती निवर्तन करताना म्हटलं की फक्त 4 दिवस होळीचे, म्हणजे आपलं आयुष्य लहान आहे आणि परमेश्वराची कृपा आनंद आहे, तर ही सगळी कशी कृपा मिळवायची मला. आणि म्हणून आता वेळ घालवू नको, लागली भक्ती मार्गाला लागा, असं मीराबाई म्हणते. आणि तिने सुंदर वर्णन केलं आहे की ते समाधीच्या तीही पण सहज समाधी आहे. तिने असं म्हटलं की हृदयाचे माझे सगळे दरवाजे मी मोकळे करून टाकले आहेत, म्हणजे मन सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि आता मी कृष्ण भक्तीचंच पूर्णपणे रमलेली आहे. हो, फागुन के दिन चार. खरोखर आपलं आयुष्य, आपल्या मिळालेल्या संधी, कृपेची आपल्याला मिळत असलेली कृपा, हा वेळ खूप कमी पडतोय आपल्याला आणि आपण उगाच फुकट घालवतो आहे. पण महाराजांची अनंत कृपा आपण ग्रहण करू शकतो. कृपा अनंत आहे आणि म्हणून आपल्याला उगाच बाकीच्या कुठच्या गोष्टीत वेळ खर्च न करता परमेश्वराच्या भक्तीमध्ये, म्हणजेच परमेश्वराच्या कार्यामध्ये, म्हणजेच परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या मार्गाने जाऊन आनंदी होऊन इतरांना आनंदी करण्यासाठी आपलं जीवन आपण बहरून आणायचं आहे. आणि ह्याच्यातच आपल्याला सहज समाधीचा लाभ मिळू शकतो. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.